तुम्ही दररोज हेल्दी फूड खाता, फ्रूट्स पण खाता आणि ड्रायफ्रूट पण खाता, पण तरीही तुमचं वजन कमी होत नाही आहे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. सध्या कसं आहे, मँगोचं सीझन सुरू आहे. तर आंबे कोणाला नाही आवडत? आंबे प्रत्येकाला आवडतात. पण म्हणून आंबे आवडतात म्हणून प्रत्येक वेळेला आंबेच खाणं किंवा त्याचा पोर्शन कंट्रोल न करणं ही वेट लॉसच्या जर्नीमध्ये सगळ्यात मोठी चूक तुमची ठरू शकते. का माहिती आहे? कारण तुम्हाला वाटतं आंबा हा हेल्दी आहे, आपण खाल्ला तरी चालतो. पण खाण्यापेक्षा आपण किती खाल्ल्यापेक्षा कसा खाल्ला हे जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजेच आपण म्हणतो की बाबा चला 1-2 आंबे दिवसात चालू शकतात, मी त्याच्यानंतर रात्री काहीच नाही जेवत किंवा मी सकाळी काहीच नाही खाल्लं, पण दिवसभरात मी 2 आंबे फक्त खाल्ले, तर तुमचं वजन खरंच कमी होईल असं वाटतं का तुम्हाला? नक्की विचार करा. त्यानंतर बाऊल, तर हा बाऊल आहे ड्रायफ्रूटचा. तर मला सांगा, मला प्रत्येकजण म्हणतात की मी ड्रायफ्रूट खाते, सकाळी भिजवून खाते किंवा मी काय काय वेळेला तशीच तोंडात टाकते, पण ह्याच्यामुळे तुमचं वेट लॉस होतं असं वाटतं का तुम्हाला? तर नाही, ही सुद्धा एक मोठी चूक ठरू शकते तुमच्या वेट लॉस जर्नीमधली. तर का? कारण आपण कसं खातो त्यापेक्षा किती खातो हे जास्त महत्त्वाचं आहे. बिस्किट काय प्रत्येकाच्याच घरात असतात, लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांच्यापर्यंत प्रत्येकाला बिस्किट आवडतात. पण एक चहाचा कप, ते पण अर्धा कप चहा, 1 चमचा साखर टाकून बनवलेला आणि त्यासोबत जी 2 बिस्किटं, हे जे कॅलरी आपण इंटेक करतो ते कॅलरी डेफिसिट करायला आपल्याला जवळजवळ अर्धा तास वॉकिंग करावी लागते. एवढा आपल्याला एक्झरसाईज करावा लागतो किंवा जस्ट वॉकिंग जरी केलं तर त्या कॅलरी बर्न होतात. त्याच पद्धतीने अशा प्रकारचे फूड आपण बाहेर जातो, आपण म्हणतो चला आज चीट डे आहे माझा, मी आज खाणार काहीतरी वेगळं. तर हे गोड पदार्थ, मँगोचा शिरा असेल किंवा बाकीचे काहीतरी स्वीटनर्स असतील, चिकन, मटण, अंडी ह्यानंसुद्धा वजन वाढू शकतं. आपण म्हणतो की प्रोटीन आहे, पण ते प्रोटीन आपण किती प्रमाणात घेतो आहे ते सुद्धा महत्त्वाचं आहे. तुम्ही रोज उठून चिकन खाल्लं किंवा अंडी खाल्ली तर त्यानं तुमचं वजन वाढणार म्हणजे वाढणार. तर हे अशा पद्धतीचा कट आलेली आमटी किंवा जास्त प्रमाणात जास्त तेल वापरून बनवलेले पदार्थ ह्यानंसुद्धा. तर आणखीन एक गोष्ट म्हणजे प्रोटीन पावडर. चला काय होतं आहे, आपण प्रोटीन पावडर 1 चमचा घेतो, 2 चमचे घेतो, कधीकधी 3-4 चमचेसुद्धा दिवसभरातनं आपली प्रोटीन पावडर जाते. पण यानंसुद्धा वजन वाढण्याचा धोका खरंच असू शकतो. ही तुमच्या वेट लॉस जर्नीमधली चूक ठरू शकते. माहिती इम्पॉर्टंट वाटली, युजफुल वाटली तर नक्की कमेंट करा, शेअर